मी म्हणत होते का ही भांडी कुत्री करूनच आणू नको, तर तू ऐका ना, तो पक्का पोराचं मनावर धरलं. या फिंदाड्यांना आहे ना शेळ्या पाहणं नको का, यांना पाणी पाजणं नको का, खायला टाकणं नको बाई. लईच बेकार पुरी ह्या. निवळ माक पान पान फुलं वा. काय झालं आत्या? बाई साडी तर लई भारी घातली का आज काजल. हा ती नवी घेतली होती नाही का, आता माग आपण गेलो होतो तर. हा हा हा. तेव्हा मी तुम्हाला तेव्हाच म्हणणार होते हं. की तुम्हाला म्हणा अशा कलरचे लुगडे घ्यायचे का म्हणून. नको बाई मला या कलरचं लुगडं. पण नको? अगं ते तुमच्या सारख्या पोरींला चांगलं दिसत, भारी दिसत बर का. चांगली ना. हा. बरं आत्या मी काय म्हणते, हं. ते म्हणत होते म्हणे तुम्हाला कुठेतरी कोणत्या गावाला घेऊन जायचं म्हणे फिरायला. कोणला मला? हा कोण म्हणत होते? तुम्ही चाले. हा का? हा. म्हणतोय बाई तो जाऊ तिकडं गावाला चक्करला. हा हम्म. भंडारदऱ्याला जाऊन येऊ म्हणे, नाही तर कुठेतरी जाऊ म्हणे. जाऊ ना. हा मी आहे तर आईची हाऊस मीच पूर्ण करीन ना म्हणे, बाकीच्यांचं काय खरं आहे. हा हा. त्याच्यावर तर काय गोळा बसेल तो तर काही कामाचा नाही, पका बायकोचा बैल वहिले. त्यांचं कशाला तुम्ही टेन्शन घ्या, आत्या आम्ही आहे ना तुम्हाला. टेन्शन येतं ना बाई. आता तो जर भंडारदाऱ्याला नेलं तर असं वाटत एकानं भंडारदाऱ्याला नेलं तर एकानं रंदा फॉलला न्यावा, पण तो तर पका बायकोचा बैल झालाय. ते कायच नाही आता तुम्हाला, ते फक्त आहे ना शेवटला तुम्हाला मसन काहीत नाही तिने एवढं खरं आहे. त्या टायमाला बी ती असली त्याच्या जवळ आणि त्याला येऊन दिलं तर ठीक बाई. आता कसं आहे ना आत्या, आपलं बोलून तोंड वाईट नाही करायचं बाई. लहान तोंड मोठा घास घेते. तुमच्या सारख्याच अशाच चुकल्या करीत त्यांनीच ते बोला त्या कुचकुच कुचकुच करीत त्या. आपल्याला नाही होत सण, त्याच्यामुळे मी बसतही नाही बोलतही नाही. हा ना. हा सारखं म्हणे त्या दिवशी ती आपली बाजूची ती ठकी नाही का, हा. ठकीला म्हणे माझी सासूला खेळ पाडी म्हणे, माझी सासूनीच ती म्हणजे असं मी? करते. हा आणि मी काय तिला बिबेकडून वतले का बाई? आता पावाई तुम्हीच. आणि अजून काय म्हणत होती? म्हणे मला त्या दिवशी म्हणे भाकर सुद्धा दिली नाही म्हणे, माझ्या सासून टोपलं भर भाकर तिच्या जवळ पडेल. आणि म्हणजे मी तिला दिली नाही असं? हा आणि तिच्या हात पायांना काय जडापणा झाली की तिनं जायचं ना टोपलं उचकाटायला? म्हणे माझी सासू नुसती मला नसनस करी ती, असं करी ती, लेकाचे पैसे आले तर नुसते सतत घेऊन ठेवी ती, असं तसं काय काय बोलत होती. आणि लेक कवा मा डाव्या हातावर हागला आणि हा बी कवा उजव्या हातावर हागलाय? हागला मग बरोबर आहे ना. हा काही देत नाही, तो काही देत नाही. कोण मायवाल्या हातावर डाव देऊन थकलंय मला सांग तू. हा आणि तू तिचं एकाच्या दोन माक सांग सुटली. ती नक्की बोलती का येतो वाला चाललाय 420 पाना? बाई 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 मी कसं आत्या, मी तुम्हाला असं कधी बोलन का? नाही नाही, तिच्या आडून तर तू नाही ना बोलू राहिली. या बाय मायाशी ज्याचं वाकडं त्याची मी डायरेक्ट नीटच मासनात लाकडं. हा नाही मी नाही इतकी बेकार आहे. मी नाही बोलत. पण ती ना तुम्हाला म्हणली म्हणे खेळ पाडीन डाळवाडी म्हणे. मी हा मी ऐकलं स्वतः, म्हणून मग आता तुम्ही माझी सासू आहे म्हणून सांगायचं काम आलं. हा ना. दुसरी जर असते तर मी काय सांगितलं असतं. आणि तो वाल्या त्या सासऱ्याला नाही काय म्हणली का? हा म्हणे ना त्याला कसं काय असंच तुला तिनं? असं नाही ठेवलं हा. म्हणे, तो घुबड तोंडाचा म्हणे, सारखा येतो कुरकुर करीतो म्हणे. हं. हा 2-2 दारूच्या बाटल्या घेऊन येतो, मस्त मटणाच्या पार्ट्या करीतो, घरी मित्र घेऊन येतो. हा त्या घुबड तोंडाच्याला लाज वाटत नाही का, असं तसं लय काय काय बोलत होती. त्याला जाईना का बोला ना, अजून 2-4 शब्द बोलले असते तर मला काहीच वाटलं नसतं, उलटा आनंद वाटला असता. पण मा बाबतीत कस काय असं बोलली बाई? मी नाही कोणाला काही बोलत नाही काही. त्याला किती 100 वर्ष आयुष्य, तो घुबड तोंड्या हजर झाला. कोण तुम्ही म्हणजे मी गोबर आहे का? अहो तुमची सून म्हणती ते मामा, पहा, ऐका. तुमचीच मोठी सून म्हणती, आम्हाला काय घेणं पडलं? तुम्ही घुबडावर तोंडाचं राहा, नाही तर वटवागुळी राहा. अगं हिने केलं मला गोबर तोड. म्या काय हा. केलं? तो जर मला दाढी करायला पैसे दिले असते तर काला ती पडली असती सून. हा बाई 3 हप्ते झाले याला मी 50 रुपये दिले होते, म्हणले दाढी डोकी करून ये. तर यांना कोणाचं सुताक धरलंय का मा धरलंय याच्यावर पका गुबड्या बसलाय. आता तूच सांग, दाढी डोक्याला 50 रुपयात होतं का? मी तर म्हणते- दाढीलाच लागत 60 रुपये आणि ते आणि टकला लागत मामा? 50 रुपये. त्या दिवशी याची आवता 50 रुपयामध्ये अक्का करू नको मी. नाही नाही, याला ना रोगर नाही तर कराटात फवारी ते, म्हणजे याच्यावरचा हा. गुबड तोंड्यावरचा. हम्म. हा. आत्या सोपड्या तोंडाचे. हा मी काय म्हणते, त्या दिवशी यायला पार्ट्या करायला पैसे होते आणि कोणला? दारू करायला पैसे नाही. कोणला पार्ट्या करायला? ते कोण तुमचे मित्र यायला होते तेव्हा दारूच्या बाटल्या आणल्या होत्या 2 तुम्ही. कोणा? मी नाही पाहिलं बाई, तुमचीच मोठी सून बोलत होती. आपल्या घरात हा काय बोलायची सून बाई तू? मला हा? काय माहिती, तिनं पाहिलं मला करायचं असतं सगळं बाहेर करतो मी, घरात नाही करीत. घरापर्यंत फक्त मुतायला येतो चड्डी मध्ये, तिकून किलेर येतो, सगळं बाहेरच करतो नाटक. आणि आतुरना झोपल्यावर चड्डीत मुतत होतो, तसा नाही. अहो याची तरी लाज धरा मामा, मग मासा मी काय किती गोदडे म्हणते, धुवावं मी काय लागत. म्हणते, मग येताना मुतूनच झोपत जाय ना. आला का मुतून झोपत जाय, आता मी- म्हणजे या गोदड्या धुवा नाही लागायच्या.
मग आता गोळ्याच म्हणतो तुम्ही हं? अगं काय बोलत तेच मी म्हणलं. सुनाय दे का चौघाल नको नाही, एवढा- जरा नीट राह जरा एवढा नाकवर करून बोलतो हा. फुकाट नाही तुला सुना गुबाडतो अंड्या म्हणून हा पण तिला हा. कोणती म्हणली मी पाहतो ना तरी मी म्हणलं मामा वास कस काय येतो म्हणलं बाई गोदाड्याचा. हा हा मग आता कळलं मला आत्याकडून का तुम्ही होता ते म्हणून. चायला तुला आहे ना आता आहे ना घरात नेऊन नाही की मला आहे ना फार सुनाय दे का इज्जत घालून राहिली तू ना. म्हणजे? चाल तू घरात चाल. बाय 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 मला बाय. पाव देतो काय राड आहे बाई हा. मरू दे हिच्या चुकल्या सांगून तर झालं ना. हिला बी चांगलं ठेशी ना आता. हा माझं लय भारी आयडिया आहे. नुसती काडी लावून द्यायची. झालं सगळं. जाऊ दे मी जाते घरात पाहते ना काय करत. मला यायचं नाहीये म्हटलं ना माझी पर्स द्या. येऊ नको तू तिकडेच राह हा विषय काढ तिकडे माहेराला. हे बघा मी तुम्हाला काय सांगते माझी पर्स द्या. माझे पैसे आहेत त्यात माझा फोन आहे. तुम्हाला कळत कसं नाही मला तुमच्या घरी यायचंच नाहीये. लग्न कशाला केलं तू माझ्या सोबत त्यात चुकी केली मी. बापाकडे राहायला लग्न केलं का? मला माहित नाही माझी पर्स द्या. मला नाही, तुमच्या घरी नाही. यायचंच नाही. हे बघ घरात चल स्वयंपाक कर आणि मग मी पर्स देईन तुला. पर्स नाही देणार मी. हा. माझी पर्स द्या मला नाही नाही जायचंय. हे बघ 8 दिवस कमीत कमी या घरी राहिली ना तू 8 दिवस. हा. 8 दिवस राहायचं बरं का. हा. मग मी तुला पर्स आणि मोबाईल देईन नाहीतर तुला मी पैसे नाही मोबाईल नाही. म्हणजे आता मी काय तुमच्या घरी इथं काम करायला थांबू का? मग? हा? हाय ना ती तिला सांगा ना. हाय ना तुमच्या आई तुमच्या आईला सांगा. बाप आहे तुमचा तुमच्या बापाला सांगा. मलाच का सांगता? अगं, काम करा हळू हा आम्हाला हा म्हणजे आम्ही आतापर्यंत किती केले हे एवढले काला केले आम्ही. मग मी नाही का केला किती दिसला का तुम्हाला माझं काय नाही ना. जाऊ बाई काय झालं काय नाही या विचारायला काय झालं. आता बाई दिस. अरे. तेच पाहू राहिले मी का हा कंडक्टर कापासून झाला. जेव्हा ही लालपरी घरात आणली का हम्म त्या दिवशी पासूनच मी कंडक्टर ड्रायव्हर झालो. मग तू लालपर्यंत लटको गेलता का नाही हिला आलं ना लटकून आली माझ्यासोबत. मी आले का? मी आले तुमच्या इथं. तुम्ही आणलंय मला तुमच्या दरवाज्यात ठोकायचा पण नाहीये. थुकायचं नाही म्हणजे तुम्ही हागले का काय रात्री कधी चड्डीत हागेल होते नाही. का तुम्ही मग नाही. ही मग आता माणूस आपण दोघं शेजारी झोपेल होतो. मग घाणी तुला माहिती नाही का मी हागतो का माणूस घाणी कपावूनच थुकत ना. ती म्हणते मला तुमच्या दारात थुकायचं सुद्धा नाही मग म्हणून बरोबर आहे विचारलं. ना. ही सगळी काय अगं. तुम्ही घाणच आहेत ना या घरात म्हणून मी ठोकतीये. कोण काय तोय तोंड कोण? थुकू का आम्ही सगळे तोय तोंड तू थांब रे माग वय वय माग कोण तू होय पुढं. तुम्ही काय? सगळ्या घाणच आहेत ना इथं. कवा? म्हणून ठोकतीये. काय कवा बाप आहे, गाड्या आता पण आणि आधी पण होत्या नंतर पण तू माझ्यासाठी राहणार. तू ये घरात गोरी पान आणि घरात घाण. हाय ना मी. तुम्हाला घाण हा तू तर लय छान आहे बाई या घरात. द्या ना दिवस आहे आणि भिंतीवर ठेवा हिला. बाई आपण नाही बाई असं कधी सासर बद्दल तर कधी असं वाईट नाही बोलणार. नाही ना ग बाई तू कधीच काय नाही बोलली. सगळं मीच बोलले आणि हिला तू कधी काय- सासूला माझ्या बाबतीत भडकवलं. हिला काय गोळ्या हा गोळ्या बिळ्या चालू आहे का हिला काय मला तेच वाटतंय गोळ्यात सुरू करावं लागतं. नाही नाही सुरू नाही या घरात आल्यापासून चालू झाल्यात. आधी नव्हत्या मला. हा. काच्या हा मेंटलच्या या घरात आल्यापासून हे नाही का सगळे मला मेंटल भेटलेत माझ्या गळ्यात बांधून दिलेत मग चालू झाल्यात ना गोळ्या. म्हणजे आम्ही एवढे मेंटल आहे बा. मग तुम्हाला इतके दिवस काय वाटत होतं तुम्ही शहाणे आहेत? मामा तोंडावर ए पुरी तू काय बोल राहिली सोन बायाची हा आम्ही मेंटल असं आमच्या पोराला बायका भेटल्या असत्या का नाही आपण मेंटल आहे हा. ती एकटी शान आहे आणि हा काय? दीड शान आहे हा दीड शान आहे हा दीड शान आहे हे हा बघा का काय बोला माझं काही चुकलं नाही. का काय ती काय बोला म्हणते माहिती का ती म्हणती मला इथं राहायचंच नाही. हा. मला माझ्या आई बापाकडे मग राहायचं. तो काय म्हण नाही सांग लवकर म्हणजे लग्न झालंय तिला कसं काय सोडू मी. मग येड्याच्या इस्पितळामध्ये का काही डॉक्टरीने का काय आम्हाला सायकोलॉजी रिपेअर करायला लागली का आम्हाला रिपेअर करायला लागली का ही ती पहिल्या गाडीने घेऊन जाय. बघा तुमची आई मला इथून हाकलून देते मग मला इथं कशाला काशी करायला आणलं का तुम्ही? बाई, आत्या, लग्न कशाला केलं झक मारायला मग. असं जर तुम्ही बोलली कशाला असती केलं ना, झक मारायला? उभा असं मग तोंड फोडलं असतं. हिचं फोडव काय सासऱ्याला असं बोलल्यावर कुणी? नवऱ्याना कोणी फोडलं असतं असं म्हणते हा मी. का मग मी फोडते तुझं. म्हणजे मग तू कशाला बोलती मध्ये मध्ये चुरू चुरू शांत बसली ना बस. तुझा हक्क नाही माझ्या मध्ये मध्ये बोलायचा. ऐ, तुझ्या मध्ये नाही बोल राहील तू माझा सासू ए मग तू सगळ्यांनाच मेंटल बनली तिला बी मेंटलच हा. केलं ना तू. हा. ती तरी कुठं शहाणी आणि मग तू तिच्या वाजून देशील काय मग नाही नाही झापड झुपे का ग तूच आहे. हा तू तिच्या वाजून देशील हं? आणि ती काय कमी करील का तिथं मेंटलच बोलून चालून. बरं चल स्वयंपाक कर. काय मी तर काय तुम्हाला चारायला आले का काय? स्वतःच्या हात दिलेत ना ते करायचं. चारू नको फक्त स्वयंपाक करा. तुझं तू फक्त स्वयंपाक कर आम्ही चरवतो. हा तुम्हाला तेवढंच काम आहे तो. हिथं चरत बसन बाहेर जाऊन भुकत बसा हाय का नाही? म्हणजे कुत्रच केलं आपल्याला ना. आपल्याला नाही आम्हाला म्हणू राहिली मग कुत्र्यापेक्षा
माझ्यापेक्षा पण तुम्ही कमी नाही ना. काय भाऊजी तुमच्यामुळे काय काय ऐकायची पाळी आली बाई. हा कांडा कुत्रा पाहिजे ना कसा ऐकून घेतो, हा खरा कांडा हा, कुत्रा. आता पोराला- आणि ही घरात घातली तो आता काय झालं पोराला पाहिलं नेलं पोरा नुसतं उडवाशा काढी तिथं पाहिल्या तिच्या का पाहिल्या हा तिनं ते काय मग आता हे आपल्यालाच राष्ट्रगीत म्हणायला हा, लावले. आपल्याला उभं हे केलं काय आता. ती आली का घरामध्ये आपण उभेच उभेच बसायचं नावच नाही, नाही. अजिबात नाही. हं? आत्या ते जवळ हा का ग त्या ठक्की जवळ धुणं धुवायला गेली होती, घरामध्ये कपडे नव्हते काय? का मी घरातल्या कधी धुवत नाही, तिच्या कशाला धुवायला मग जाईल. तिकडे जाऊन तू काय आमच्या घराने करत होती? सासऱ्याला म्हणली गोबाडतो अंडिया, मला म्हणती त्या ठेकीजवळ माणूस नाही जात तिला, माणूस कुत्रा जाते तिला बरा वास येतो. ही कशी काय गेली तिला मग कशी गेली ही गदड, कशी गेली? आणि ठकीकडं आणि मी कधी गेलते. तो बाप गेलता का तिथं? हा? तो बाप गेलता का? हा, बाप कसा हा तुमच्या ठकीकडं जाईल? तुमचा बाप गेला असेल ठकीकडं. डोक्यातच घालीन पर्स अशी तोया. डोक्यात घाली? अशी हागली पाहिजे एका रट्ट्यामध्ये, असा टाक हा. म्हणजे माझ्या जीवाला जरास बरं वाटन. हिला कस कोण काय हागवती? मारती? हा? घरात नेऊन हागव. तुलाच भरावं लागन. हा. हा लय शानी नाही. हा, तुम्ही ना मला हात लावू नका, मी पण जाईन. घराचा वाटोळ चलिलं तो वाटोळ. हा. हा मी जमल गोटा खायला देते म्हणे आता माझा सासूला. ये बाया एवढं राहतोय. काय काय झालं? म्हणे ठकीर जवळ म्हणे कमी जमल गोटा खायला देते म्हणे मा सासूला आता, म्हणजे ती हागून हागून एका जागेवर स्लिप झाली पाहिजे. अयो अयो, मी असं कधी म्हंटले आणि मग तो विचार स्लीप केला. बसेन ना आम्ही घसरून पडतो. हा, ए विचार. तुला काय कळतं का नाही? काय बोलतेस तू? जाऊ बाई तुम्ही त्या दिवशी बोलत होते मी ऐकलं सगळं. हा तुला मी काय कधी खोटं कळतं बोलत का? नाही, आत्याला माहिती केवढं राहतो चपन गोटा मला का माहिती, मी कधी पाहिले. घेऊन ये त्यांचा अर्थ मग हिला कळेल केवढं जमल गोट्याचं काय केवढं. चाललंय ही ना बाबा. ती किती तयारी हिला बाई वाटोळ तुला. चाललंय सगळं. तिची किती तयारी आहे, घेऊन येते म्हणा घेऊन येते खाऊ घालते तेव्हा समजल मग केवढा तो- राहतो. तो आई मग बापाला राहतो घाल. या वाटला बाबारा डायरेक्ट या इड फार बार 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 हो. बार बार पाबरी धरायला आणि धरील ना बाबा, ये नको ठू, जात असली तर जाऊ दे. मी इतक्या दिवस ना शांत बसलेले, पण आता ना माझ्या डोक्यावरून चालले तुम्ही अगं सगळे. तू शांतच नाहीये, शांत? हा, तू शांतच नाहीये. तू हा. शांत. मी शांतच आहे. समजलं ना? तुम्ही मला असं येडगत केलंय. तुमच्यामध्ये राहून राहून ना मी मेंटल झाले, म्हणून अशी येडगत करायला लागले. म्हणून अशी पिसाळल्यावानी करू राहिली का? तुम्ही तरी कुठं कमी आहेत, हाय का नाही? तिनेच ती शांत शांत मध्ये स्वतःला शांताबाई सारखं सारं गावात गेलते मारून येते. पाय. मग तू कशी म्हणते बाई त्या शांताबाई वाणी हिचा अहो पास? ती गाण्यातली नाही का ती नाचत हिंडत ती हा. ते म्हणते मी या के गावाला जर ती निश्चय जाऊ बोलत तिच्या अगं पण गेलेच आणि आत्या, वालगाडी तुम्हाला माहिती का, हिथं गाव मिरवत ना मी नाही बसत, तुमची आहे ना ही सून बसती मिरवत, आणि हिकडचं तिकडं तिकडचं हिकडं हे तुम्हाला सांगत बसते. बाई, मला नाही तसलं अय, चांबर मला चांबर. शांत नाही. तू लय शानी. हा, महाराष्ट्रात नाही तसं. मी हा. बायको आहे का कोण आहे तुमची? बायको आहे का तू? हा, हा मग कशाला इथं आणली मला? हाडळी हाडळी. भाऊजी हिला थांबा. माहिती कोण आहे तुमची. त्याला विचारी ती मी तुझी बायको आहे का कोण आहे? हा? मग तो आता म्हणाला विचार नाही हे कोण आहे, काय हे हिच कोण? सोड बा समजा. पण हिला आम्ही तर तू दोघं कोण काहीच आहे नाही याचं माहिती समजत, पण नाही. आम्ही अहो मस्त तुम्ही सासू सासरे आहेत, पण सासू सासऱ्यावानी तुम्ही वागलेत का मग माझ्यासोबत काय कधी? करायला? तर मी तरी का तुमच्यासोबत सुना मग आता तुला काय मग हातरू आता- टाकू देऊ मग मानवऱ्याला काही सांग सकाळच्या तुझ्या साड्या धुवायला लावू का? हा? मी अशी म्हंटलच नाहीये, पण माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही हिचं ऐकून मला बोलत नका जाऊ. ओय. आणि ही आहे ना तुमची लाडकी सून, तर हिलाच ठेवा तुमच्याकडे. आणि ओ मी तुम्हाला आधीच सांगते, मला इथं राहायचं ओय. नाही, मला माझ्या बापाच्या हा, इथं राहायचं. सापडे. ए चुप तू. मग ऐकून म्हणजे काय ते दूध किती बाळ आहे काय मग त्याला तू दिसत तशीच नाही करते. काय तू कान भरी हे त्याच्या घर डोळ्यात फोडतो. काय भात बांधले का काय हा. हा? कळल कळल, आता मी जाते ना निघून तेव्हा कळल घर किती चालतंय तुमचं ह्या सुनावर. बरं बघा तू जाणार का वाय हे सांग, हे चाललेच आहे. म्हणजे हे मिटलच कायमचं कवा जाणार आहे? मी निघले. अय, आणि अय. ना, इथून पुढे मी सांगते अजिबात माझ्यापाशी येऊ नका. मी चालले माझ्या बापाच्या घरी, आणि ह्यांचे ना मला कधी थोडं पण नाही बघायचं. काय ताण घ्या त्या माहित चुलत बहिणी देते ना करून हा जा ना, सगळ्या रस्त्यावर पडलेले आहेत पोरी, जा दे. रस्त्यावर मी आमच्या चालले, रस्त्यावर यायचं कशाला तुला नाही नाही तर बघा. ए सुनबाई ए मी घेऊन आलो असं काय करू राहिली जाती तर जाऊ दे ना, ती जमल गोटा खाऊ घालणार आहे मला, जाऊ दे ना तिचा जाळ होऊ दे. आयला, तुम्ही ना ते पोरे हा. जीवाचं काय करायला बसले बरं मामा का मुळे बघ आता ती गेली निघून मी काय म्हणते ती गेली म्हणून, बघ आता आणि ती आपल्याला हे गोळ्या औषध चारणार आहे, आपल्याला सिलिप करणार आहे, तवा नाही त्या तो जेव्हा अरे मग आता घ्यायचं समजा रोज बघायच रे. मग आता काय करते का, दोन दोन पकडते का त्या पोऱ्याला बायका इकडे चांगल्याला भेटा ना आता, नाहीतर तो आपल्या पोरे कोणते काय कामाचं आहे नाही खरं ना, हा? ती ठक्की जवळ म्हणले ना हा घुबडतो अंडे, हा ते खरंच त्या घुबडतो आईच्या अंडे. आवडत त्याची का नीट बोल जरा. मग बरोबर हा? आहे. तिचा बरा बरा वाद चालला, मी काय जाऊ तिच्या जवळ वट वागूळ हा? एवढंच चालवतो म्हणे हा ते असं म्हणे. ए सुनबाई तू जरा येऊच बोल गाड्या. मी नाही म्हणले अशी तुमचीच मोठी सून म्हणली.
मा काय नडलं कुशल तिची बाजू घेऊ राहिला बाई त्याची बाजू घेऊ अरे राहिला आता ते पोरे जर ती गेली निघू पुढं हा. येणार रागात आम्हाला काय केलं मग काय करायचं बाई. मी गंज 5 वर्ष जाईल होती या मोठ्या गादाड्याच्या टायमाला तो कवा जीवाचं काही कमी जास्त केलं आता चायला तर तू पोर आता या गल्लीत तोंड घाल त्या बोळात तोंड घाल त्या गल्लीत तोंड घाल अरे पण आता बाय पोर माझ्याजवळ तो इथे होते तोंड घालता घालता तो 5 वर्ष काढले कशी तरी तो तवा नाही जीवाचं काही कमी जास्त केलं आणि तो गोडम्यात जीवाचं काही कमी जास्त करीन का मग तुला पोराची काहीच काळजी नाही का पोराची काय मला तो सांग पहिलं मा बरं बा काय राहिले 10 गेले 5 अरे राहिले मग तो वालाच किडा ना तो. तोच किडा ना तो. तोच किडा तो त्यांना पण कावा मी काय जीवाचं म्हणते, करा तुम्ही दोघं कायला भांडीत का? मी आहे ना सांभाळायला तुम्हाला हा बाई सांभाळशील ना मग हा बाई मला कधी सासू तो सासरे ऐक- होतील का तो नाही ऐकायला तर तुला शेव- बी सांभाळता नाही, आलं तर सांभाळणं तू निघ नाही बाई मी काय निघू एक तर मानावर महिन्यातून एकदा येत तू राहतो परत म्हणशील कव्हर करू तुमचं म्हणशील नाही. हा आता तुमच्याशिवाय कोण आहे दादा मला हा ते बरोबर आहे मग काय बाई दादाला चव आली जाऊ चौकून द्या बापाच्या ठिकाणी आता सासरे कवाय ना चल स्वयंपाक झालाय का हा झालाय ना चल चला घेऊ घेऊ आता. तिला मरू दे नसेल खायचं तिला तर. हा याला दे पहिलं चल याला आवटू दे चांगलं हा दे त्याला 7-8 भाकरी दे शेंगुळे करेल हा का आणि दे मग त्यालाच ती